लेट नाईट काम करताय, सकाळी उठायला उशीर होतोय, त्यामुळे सकाळचा नाश्ताही स्किप होत असेल, दुपारचं जेवण 3-4 वाजता होत असेल. नाईट शिफ्ट किंवा लेट नाईट काम करणाऱ्या लोकांचं बॉडी क्लॉक डिस्टर्ब होतं. आपलं शरीर हे डे सायकलवर काम करतं, म्हणजेच रात्री आपलं डायजेशन स्लो होतं. रात्री हेवी जेवण केलं की ब्लोटिंग होऊ शकतं, ॲसिडिटी होऊ शकते, फॅट पर्सेंटेज वाढू शकतो आणि वजनही वाढू शकतं. सगळ्यात मोठी चूक म्हणजे सकाळचा नाश्ता स्किप करणं. आता यावर उपाय काय? सकाळी कितीही वाजता उठलात तुम्ही, तेव्हा तुम्हाला प्रोटीन आणि फायबरचं मील घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं मेन मील शिफ्ट सुरू होण्याआधी घ्यायचं आहे. त्यानंतर भूक असेल तर मिड स्नॅकमध्ये तुम्ही फ्रूट्स किंवा नट्स घेऊ शकता. आणि रात्रीचं जेवण म्हणजे एकदम हलकं पचण्यासाठी, म्हणजेच तुम्ही सूप किंवा दूध किंवा मखाणे घेऊ शकता. आता काही टिप्स तुम्हाला सांगते. प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन घ्या, 3 ते 4 तासाचा गॅप घ्या, हायड्रेटेड राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅफेन रात्री 12 नंतर टाळा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. लेट नाईट काम करताय, सकाळी उठायला उशीर होतोय, त्यामुळे सकाळचा नाश्ताही स्किप होत असेल, दुपारचं जेवण 3-4 वाजता होत असेल. नाईट शिफ्ट किंवा लेट नाईट काम करणाऱ्या लोकांचं बॉडी क्लॉक डिस्टर्ब होतं. आपलं शरीर हे डे सायकलवर काम करतं, म्हणजेच रात्री आपलं डायजेशन स्लो होतं. रात्री हेवी जेवण केलं की ब्लोटिंग होऊ शकतं, ॲसिडिटी होऊ शकते, फॅट पर्सेंटेज वाढू शकतो आणि वजनही वाढू शकतं. सगळ्यात मोठी चूक म्हणजे सकाळचा नाश्ता स्किप करणं. आता यावर उपाय काय? सकाळी कितीही वाजता उठलात तुम्ही, तेव्हा तुम्हाला प्रोटीन आणि फायबरचं मील घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं मेन मील शिफ्ट सुरू होण्याआधी घ्यायचं आहे. त्यानंतर भूक असेल तर मिड स्नॅकमध्ये तुम्ही फ्रूट्स किंवा नट्स घेऊ शकता. आणि रात्रीचं जेवण म्हणजे एकदम हलकं पचण्यासाठी, म्हणजेच तुम्ही सूप किंवा दूध किंवा मखाणे घेऊ शकता. आता काही टिप्स तुम्हाला सांगते. प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन घ्या, 3 ते 4 तासाचा गॅप घ्या, हायड्रेटेड राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅफेन रात्री 12 नंतर टाळा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.